डाळ तांदळाचा ढोकळाच कशाला, वेगळाही नाश्ता बनवता येतो. तर चला तर मग आपण अशीच एक मस्त भरपूर अशी भाज्यांनी भरलेली रेसिपी बघतोय. त्यासाठी ना 1 वाटी तांदूळ, 1 वाटी चना डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकून याला ना चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. 2-3 पाण्याने धुतल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं. तर हे बुडेल एवढं पाणी ठेवायचं आहे. नंतर हे 4 तासासाठी आपण हे भिजायला ठेवून घेऊ. हे तर बघू शकता 4 तास झाले आहेत आणि हे डाळ आणि तांदूळ मस्त भिजलेत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं थोडं थोडं करून आपण हे वाटून घेऊयात. एका भांड्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण सगळं काढून घ्यायचं आहे. तर मी हे 2 बॅचमध्ये वाटून घेतलं आहे. तर इथे बघू शकता मस्त असं फाईन आपलं हे वाटून झालेलं आहे. जर तुम्हाला याचा ढोकळा बनवायचा असेल ना तर ढोकळा देखील बनवू शकता. तर आता याच्यामध्ये अर्धा वाटी दही टाकून घ्यायचं आणि हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर हे चांगलं फेटून घेतल्यानंतर आता आपण याला झाकून रात्रभर किंवा 5-6 तासासाठी फर्मेंटेशनला ठेवून देऊया. तर मी इथे हे रात्रभर ठेवून घेतलं होतं आणि आता याचं पीठ बघू शकता. मस्त असं लोण्यासारखं हे पीठ तयार झालेलं आहे. तर आता तुम्ही याचा काहीही नाश्ता बनवू शकता. डोसा किंवा इडली काहीही बनवू शकता. तर आता एका भांड्यामध्ये आपण हे एक पीठ काढून घेतलं आहे. बाकी पीठ मी ठेवून दिलं. तर आता याच्यामध्ये आपण काही भाज्या टाकणार आहेत. तर यासाठी मी इथे एक चॉपर घेतला आहे. याच्यामध्ये कांदा, गाजर, शिमला मिरची आणि थोडेसे मक्याचे दाणे टाकून घेतले. आता याला आपण क्रश करून घेऊया. तर जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही बारीक बारीक कट करून टाकू शकता, नाहीतर मग हलकंसं मिक्सरला फिरवून टाकू शकता. तर बघू शकता सगळ्या भाज्या मी इथे चॉप करून टाकल्यात. अशा भाज्या टाकल्या ना तर मुलांना कळत देखील नाही की याच्यामध्ये भाज्या टाकल्यात आणि असं भाज्या जर दिसल्या तर मुलं खायला नाही बघत. तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही मुलांना भाज्या खाऊ घालू शकता. हे चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आता हे देखील मिक्स करून घ्यायचं. थोडीशी हळद टाकून घ्यायची. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता जेव्हा आपल्याला बनवायचं आहे ना तेव्हाच याच्यामध्ये थोडासा इनो टाकून घ्यायचा. तर एवढ्या मिश्रणासाठी मी इथे अर्धा पॅकेट हा इनो टाकून घेतला. अर्धापेक्षा कमीच आहे. आणि आता याला एकदा मिक्स करून घेऊया. इनो नसेल तर तुम्ही इथे थोडासा खाण्याचा सोडा टाकू शकता. मिक्स करून घेतल्यावर तव्यावर तेल टाकून घेतलं आणि हे या पद्धतीने पसरवून घ्यायचा. या पद्धतीनेच तुम्ही याचे अप्पे देखील बनवून घेऊ शकता. तर आता बघू शकता वरची साईड चांगली सुकली. नंतर आता याला पलटवून घ्यायचा. अगदी हेल्दी आणि मस्त असा चमचमीत हा नाश्ता तयार होतो. मुलांच्या टिफिनवर तुम्ही देखील हा बनवू शकता. तर इथे बघू शकता रंग मस्त आलेला आहे आणि आपला नाश्ता तयार झालेला आहे. तर सगळेच मी या पद्धतीने तयार करून घेतले. तर बघू शकता मस्त असा नरम लुसलुशीत आपला नाश्ता तयार होतो आणि याच्यात भाज्या दिसतसुद्धा नाही, म्हणजे आपण याच्यामध्ये भाज्या टाकल्यात हे मुलांना कळणार देखील नाही. तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक